नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपले सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता जिकडे तिकडे विजेचा तुटवडा आहे आणि ह्या विजेच्या तुटवड्यामध्ये आता गावोगाव ठिकाणी काही गायरान जमिनी असतील किंवा सरकारी जमीन असतील आणि त्या गायरान जमिनीमध्ये असे प्रोजेक्ट सौर ऊर्जेचे राबवले जातात आणि त्या सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट राबवत असताना कुठेतरी ग्रामस्थांना त्या जमिनीचे असताना ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये ज्या टायमाला ग्रामसभा होती त्यामध्ये एक ठराव मांडला जातो आणि त्या ठरावामध्ये जी मंजुरी झालेली असेल त्याच्यावरती ते कार्य केलं जातं. पण आता तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी जे आवादा कंपनीचं जे प्रोडक्ट्स या ठिकाणी आलेले आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे का ह्या ठिकाणी जे तुम्हाला जेवढं हेक्टर दिलं होतं त्याच याच्यात तुम्ही ते काम करून ते तुमची एक साईडला घ्यावं आणि जी बाकीची जमीन आहे ती ग्रामस्थांसाठी ठेवावं. कारण त्यामध्ये तळ आहे, जनावरं चरतात, SC NT SC अशी लोक राहतात, त्यांच्यासाठी पण ही सोय होईल किंवा भविष्यात जर विकास कामाचा मुद्दा रखडून जाईल तर याच अनुषंगाने आपण उपोषणस्थळी आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता उपोषण चालू आहे आणि आत्ताच नुकतंच पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडलेली आहे. त्या याच्यातून अवसरी पिंपळगाव गटातून जे नुकतेच निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत विष्णू काका हिंगे यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत तर नक्की या प्रकल्पाचा काय परिणाम होणार आहे आणि ग्रामस्थ काय एवढे आडून बघत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही पाहताय उपोषण चालू आहे पण ग्रामस्थांचं एक तुम्हाला जे क्षेत्र दिलंय ते क्षेत्रातच तुम्ही ते काम करावं, इतर क्षेत्र इथे गावासाठी विकासासाठी ठेवा. पण कंपनी काय ऐकत नाही, ह्या विचार तुम्ही काय सांगा. हा जो प्रकल्प या ठिकाणी सौर ऊर्जेचा ओघ घातलेला आहे त्यासाठी गावच्या ग्रामपंचायतने 2 हेक्टर जागेमध्ये हा प्रकल्प करण्यासाठी ठराव करून त्याला मंजुरी दिलेली आहे. परंतु काम चालू झाल्याच्या नंतर या ठिकाणी असं लक्षात आलं की कंपनीने साधारणतः 9 हेक्टरमध्ये हा प्रकल्प चालू केलेला आहे. त्याच्यामुळं या गावाला जे गायरान म्हणून जी जमीन आहे, काही जमीन त्यांनी मार्केट कमिटी मनसरला त्या ठिकाणी दिली आहे. ही जागा गावच्या विकासासाठी डेव्हलपमेंट प्लॅनसाठी त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि ही शिल्लक असताना ग्रामस्थांनी त्यांच्या पुढे प्रस्ताव असा मांडला होता की तुम्ही कोणत्याही एका साईडला हा प्रकल्प करा, बाकीची जी जागा शिल्लक राहील त्या जागेमध्ये आम्ही त्या ठिकाणी गावच्या ज्या विकास काम आहे डेव्हलपचे काम असेल ते वगैरे हा. परंतु कंपनीने काय केलेलं आहे की कंपनीने हा प्रकल्प मध्येच घेतलेला आहे. सर्व साईडनी ती जागा सोडून दिली आहे की जी पुढच्या काळामध्ये कोणत्याही उपयोगामध्ये ती येऊ शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसली. म्हणजे अशी असते ती साईडला सोडलेली जमीन आहे ती पण ती बळकवण्याचे प्रयत्न करणार नाही. साईडला जी सोडलेली जी जमीन आहे ती वाकडे तिकड्या स्वरूपाची आहे, सरळ नाहीये. त्याच्यामधून शिवरास्ता त्या ठिकाणी जातोय. त्या ठिकाणी साधारणतः 50-60 कुटुंब गेले 50 वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना हा जो प्रकल्प चाललेला आहे हा गावच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचा आहे. म्हणून त्या ठिकाणी आमचा सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी या गावच्या प्रश्नांसाठी निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. आज गावचे सरपंच अमोल दाभाडे आणि त्यांचे सर्व सहकारी या गावच्या डेव्हलपमेंटसाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, फक्त गावचा विकास हा त्यांच्या डोळ्यासमोरचा उद्देश आहे आणि म्हणून आमचा सर्वांचा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा आहे. माझी प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी लक्ष घालावं आणि गावचे प्रश्न समजून घेऊन याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा आणि यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा या गावच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी निश्चितपणे असेल. पण विषय जर घ्यायला गेला तर काका एक असं म्हणता येईल का जो गावाने 2.5 हेक्टर त्यांना दिलं होतं आता ते पूर्णपणे जेवढे हेक्टर आहे त्याच्यात काम करतात, त्यांना वरूनच आदेश असेल असा का तुम्ही जेवढी जागा आहे तेवढ्या ह्याच्यात तुम्ही काम चालू करा म्हणून? नाही, आदेशाच्या संदर्भामध्ये आम्हाला तशी माहिती नाही आणि नियमाप्रमाणे जर पाहिलं तर ज्या वेळेला गायरानाची जमीन दिली जाते त्यावेळेला गावच्या ग्रामसभेचा त्या ठिकाणी ठराव असणं आवश्यक आहे. जो ताबा मारला यांनी त्या ताब्यामध्ये गावच्या सरपंचाची, ग्रामसेवकाची किंवा कोणत्याही सही त्या ताबा पावतीवर नाही, कुणाची सही नाही. मग ताबा घेत असताना तुम्ही
कुणाच्या तरी वेगळ्या सह्या त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तुम्ही गावाला विश्वासात न घेता हे जे करतायत हे चुकीचं आहे. मग खोटे पेपर तयार केले असे तुम्हाला म्हणायचं. नाही खोटेच आहेत ना. जर त्या ठिकाणी जर गावचे सरपंच आणि गावची बॉडी ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेता तुम्ही जर ताबा टाकत असाल तर हे चुकीचं आहे. म्हणजे एक तरफ बघितलं गेलं तर ह्या अवादा कंपनी आता यांनी हा जो खोटा जो खोटे पेपर बनवून जो मनमानी कारभार चालू आहे. आता तुम्ही पाहिलं असं अवादा कंपनी म्हणलं तर बीडमध्ये असंच एक प्रकरण घडलं खूप मोठं. आता वाल्मिक कराड असतील ते जेलमध्ये गेले, संतोष देशमुख सरपंच होते, त्यांचा सुद्धा ह्या आवादा कंपनीमुळे मृत्यू झाला. आणि हीच आवादा कंपनीचा आता या ठिकाणी प्रोजेक्ट राबवत आहे. तरी पण आपण उपोषणस्थळी जे उपोषणाला बसलेले आहेत उपसरपंच अमोल दाभाडी त्यांच्याशी थोडस नीट खुलासा करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता हे जे उपोषणाला बसलेत, आता हा मनमानी कारभार का नक्की सरकारने त्यांना हे सांगितलेलं असेल की किंवा सरकारने सांगितलं की जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम चालू ठेवा, काम काय बंद करू नका. असा जर वरून जर आदेश असेल तर उपोषण करते पण काय करू शकणार नाही, पण त्यांचं ते काम मनमानी कारभार करणार. आता उपोषणाला जे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी 2 मिनिटं गप्पा मारणार आहोत. सरपंच नमस्कार. नमस्कार. उपोषण आता या अवादा कंपनीचा जो प्रोजेक्ट राबवतात इथं सौर ऊर्जेचा, आता तुम्ही जे ग्रामपंचायतून ठराव मांडला होता का त्या टायमाला, किती हेक्टर द्यायची ते? त्यावेळेला मुळात म्हणजे प्रशासक होता आणि ज्यावेळेला गव्हर्नमेंटचा मुख्यमंत्री सौरचे जे प्रोजेक्ट आले त्यावेळेला गावाने विचार केला ठीक आहे शेतकऱ्यांसाठी आहे तर 2 हेक्टर आपण त्या ठिकाणी गावाने ठराव दिलेला आहे. तर तुम्ही म्हणता 2 हेक्टर, पण जर वरून जर त्यांना आदेश आला असेल का तुमचं जे पूर्ण किती हेक्टर आहे ते पूर्ण क्षेत्र? हे आता 12 हेक्टर त्यांनी अक्वायर केलेलं आहे. मग 12 हेक्टर तर त्यांना वरूनच जर आदेश असेल का तुम्ही पूर्ण 12 हेक्टर आवंट करून काम चालू करा, तर ते काय काम थांबवणार नाहीत. नाही नाही ते थांबवणार नाही तर आम्ही त्यासाठीच बसलेलो आहे आता आणि हे काम आम्ही थांबवणार म्हणजे थांबवणार. त्यांना जर नसेल तर आम्ही उपोषण काही सोडत नाही. आता तुम्ही याची प्रोसेस कुठपर्यंत नेलेली आहे आतापर्यंत कलेक्टर साहेबांना वगैरे? ही जी प्रोसेस आहे आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही या इथून मागं जे काही पत्रव्यवहार करायचा तो केलेला आहे. त्यांना ती वस्तुस्थिती समजून सांगितली आहे. हे असं सांगितलं होतं आम्ही त्यावेळेला आमचा बैलगाडा घाट आहे, गावाचं विस्तारीकरण झालेलं नाही, गावठाणाचं सिटी सर्वे झाला नाही, गावाला उद्या डेव्हलपमेंटसाठी जागा लागणार आहे. मुळातच हे आमचं गाव आहे जे मंचरच्या शिवला आहे. मंचर आणि चांडोली एकत्रच म्हणजे ही फक्त जो रस्ता गेला आता आम्ही जे बसलो आहे ते शिवच्या भागाला शिव हा अजून पाठीमागे एक 40 फूट शिव आहे. 40 फूट मागे शिव आहे. म्हणजे उद्या भविष्यात मंचर मध्ये आमचं गाव जर मंचर नगरपंचायत मध्ये जर अक्वायर व्हायची वेळ आली उद्या 5-10 वर्षात तर गावाला उद्या डेव्हलपमेंट करायसाठी जागा नाही. म्हणजे हे आम्ही पूर्वी या गोष्टी त्यांना समजून सांगितलेल्या आहे. आम्ही प्रोजेक्टला विरोध करत नाही, शेवटी शेतकऱ्यांना लाईट भेटणार आहे या गोष्टी आम्हाला ज्ञात आहे. परंतु आत्ताची ही परिस्थिती जी पाहिली आहे तर हा मनमानी कारभार चालला आहे. शासनाला फक्त असं वाटतं की ही जागेवर जास्त इंटरेस्ट आहे असं आम्हाला वाटायला लागलं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता मनमानी कारभार आहे, आपण मान्य करू असेल त्यांचा मनमानी कारभार, पण त्यांचा जो आज पत्रव्यवहार झाला असेल, आता काका वगैरे काही जर ग्रामस्थ म्हणत होते त्यांनी खोटे पेपर तयार करून हे काम चालू केलेले, खोट्या सह्या करून. मग तुम्ही तर प्रत्यक्षात पेपर वगैरे बघायचा का प्रयत्न केला नाही? नाही नाही आम्हाला तर काही नोटीस नाही, एकही नोटीस ग्रामपंचायतला आजपर्यंत आले नाही. नाही, त्यांचे जे काम चालू होतं त्या टायमाला त्यांचं जे इस्टिमेट असते ते पेपर मान्यता काही नाही दिलं. मुळात म्हणजे मी ठेकेदाराला विचारलं होतं का तुझं काय प्लॅन आहे तो दाखव, तो म्हणला आम्हाला दाखवता येत नाही, आम्हाला अथॉरिटी नाही. हे ठेकेदाराने आम्हाला प्लॅन सुद्धा दाखवलेला नाही. पण तुम्ही ग्रामपंचायतचे उपसरपंच आहे, त्यांना तुमच्या ग्रामसभेमध्ये जो निर्णय झाला तो त्यांना ग्रामसभा म्हणजे याचा काय अर्थ राहिलाच नाही असं तुम्हाला म्हणायचं? मुळात मी ग्रामसभेला व्हॅल्यूच नाही. उलट ज्या वेळेला मोदी साहेब म्हणतात का ग्रामसभा म्हणजे सगळ्यात मोठं त्याच्या ठरावाला जास्त व्हॅल्यू देते, पण ह्या प्रोजेक्ट मध्ये या सगळ्या गोष्टी तुडवलेल्या गेलेल्या आहे आणि ग्रामसभेला कुठेही व्हॅल्यू दिलेली नाही आणि ग्रामपंचायतला विचारणा होत नाही. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट डायरेक्ट शासनापेक्षा कोणते जो कोणी असेल ज्यांचा वरद असता असेल त्यांच्यासाठीच हा प्रोजेक्ट चालला असं वाटतंय आम्हाला. दादा तुम्ही म्हणता ते पेपर दाखवत नाही, ह्या गोष्टीवरती तुम्ही म्हणजे हा काहीतरी एक वेगळा प्रकार वाटतो. तुम्हाला काय वाटतं पेपर दाखवत नाही म्हणजे काय? नाही बरोबर ना, हा खरं तर गंभीरच प्रकार आहे. म्हणजे एखादं काम शासनाचं मंजूर होतं एखाद्या ठिकाणी, आता हा शासनाचा शासनाचा मंजूर होतं त्या टायमाला तर सार्वजनिक होणं गरजेचं आहे. शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे सोलर, बरोबर. याचा शेतकऱ्यांना पण फायदा आहे, आपल्या सर्वसामान्य जनतेला पण फायदा आहे. परंतु
हा जो आता काही प्रकार झालेला आहे, आता अमोल शेटनी सांगितलं का ठेकेदारांकडे पेपर मागितले, ते बोले दाखवत येत नाही. म्हणजे अगदी चुकीचं आहे ना. म्हणजे जो ठेकेदार असेल त्याच्यासाठीच आज प्रोजेक्ट आहे असं वाटायला लागले. त्यांना या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट जास्त नाही, पण ही जागा त्यांना एकदम प्रॉपर डेव्हलपमेंट प्लॉट, प्लेन प्लॉट दिसलाय, याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे ठेकेदाराला 2 हेक्टर जागा द्यायला आजही ग्रामस्थ तयार आहेत. ग्रामस्थ आजही त्यांनी जो ठराव दिलेला आहे 2 हेक्टर जागा द्यायला, हा शासनासाठी किंवा लोकांसाठी, जे आजही ग्रामस्थांना कळते आपल्याला वीज पाहिजे, शेतीला वीज पाहिजे, घरांना वीज पाहिजे. परंतु शासनाने हा जो काही मनमानी कारभार केलेला आहे, आता सध्या जो चालू आहे, याच्यासाठी हे उपोषण आहे. आणि हे उपोषण आता अगदी शांततेच्या वातावरणामध्ये पुढचे 1-2 दिवसामध्ये हे वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतं. कारण याला हा कुठेतरी वेगळं वळण नाही लागावं. वळण लागू शकतं. कारण हा चांडोली खुर्द ग्रामस्थांवर असेल किंवा गावावर अन्याय एक प्रकारे, की शासनाला ही विनंती आहे, जो कोणी ठेकेदार असेल किंवा जे कोणी अधिकारी असेल त्यांनी वेळीच ह्या गोष्टीची सगळी दखल घेऊन शासनाला हे कळवणे, ह्या गोष्टी ज्या काही ठरलेल्या आहेत 2 हेक्टर जागा तुम्ही एक्वायर एक बाजूने कुठंतरी करून घेणे आणि तुमचा प्रोजेक्ट करावा, अशीच ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती आहे. किंवा याच्यानंतर काही गोष्टी वेगळ्या घडल्यानंतर परत ह्या ग्रामस्थांना जबाबदार धरण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणजे उद्या जर ह्या गोष्टीला जर काही वेगळं वळण लागलं तर ग्रामस्थ याला जर जबाबदार नसून याला प्रशासन जबाबदार राहील. तर आता आपल्याकडे बीजेपीचे कार्यकर्ते त्यांच्याशी विचार करणार आहोत. तर काय वाटतं तुम्हाला, या प्रोजेक्टमुळे आज ग्रामस्थ आक्रमक उपोषणाला बसलेत, हे योग्य वाटतंय की चुकीचं वाटतं? पहा, सरकार हे विकास कामं करण्यासाठी असतं, परंतु विकास काम करत असताना सरकारने याचं भान ठेवलं पाहिजे की या ठिकाणचे स्थानिक, या ठिकाणचे सरपंच, या ठिकाणचं तहसील आणि या ठिकाणचं जिल्हा अधिकारी यांनी हातात हात घालून हा विकास केला पाहिजे. परंतु हा प्रकल्प करत असताना जेव्हा आम्ही त्याचा फॉलोअप घेत होतो तर असं वाटत नव्हतं की हे सर्व एकत्र येऊन काम करतायत. या ठिकाणी कुठंतरी जिल्हाधिकाऱ्यांचं मनमानी कारभार चालू आहे. तर त्यांनी वेळीच या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण जर चांडोली खुर्द गावचा विकास करायचा असेल तर काही जमीन ग्रामस्थांनाही लागणार आहे. ग्रामस्थ 2 हेक्टर जमीन द्यायला स्वखुशीने तयार आहेत. आणि मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गायरान आहेत. त्या गायरानांच्या जमिनी सरकारने त्याचाही विचार केला पाहिजे. एकाच गावावर जास्त दबाव टाकण्यापेक्षा सर्व गावांचा हातभार जर आपण घेतला तर सर्व ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना फायदा होईल. कारण याच्यातून काही कर स्वरूपातून त्यांना पैसेही मिळणार आहे. परंतु विकास करत असताना कुठंतरी दूरदृष्टी ठेवून विकास केला पाहिजे. कारण माझ्या अगोदरचे आमचे मित्र प्रवीणजींनी सांगितलं की या ठिकाणी व्यायामशाळा बांधायची असेल, या गावाला या ठिकाणी क्रीडा संकुल बांधायचं असेल, येणाऱ्या काळामध्ये शाळेचं वाढ करायची असेल, या ठिकाणी ज्यावेळेस नगरपंचायतची नगर परिषद झाली आणि औषधी आपलं चांडोली खुर्द गाव त्याच्यामध्ये गेलं, तर या ठिकाणी प्रशासकीय इमारती जर करायच्या असतील, खरं पाहिलं तर ह्या गावचं अभिनंदन केलं पाहिजे. यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला ऑलरेडी 16 हेक्टर जमीन दिलेली आहे. मग तुम्ही एकाच गावावर किती दबाव टाकणार? म्हणजे पाटबंधारे खातं पण तुमच्याकडं जमीन मागतं, शिक्षण विभागही तुमच्याकडे जमीन मागतं आणि आता ऊर्जा खातंही तुमच्याकडे मागतंय. तर माझं विनंती राहील सरकारला, आम्ही जरी सरकारचा भाग असू परंतु या आंदोलनामध्ये आम्ही या आंदोलकांच्या बरोबर आहोत. आम्ही वेळ पडली तर सरकारच्या विरुद्ध जाऊ नये, या ठिकाणचे जे कोण पदाधिकारी जे आहेत यांच्या विरोधात जाऊ नये, आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आंदोलकांना सहकार्य करा. 100% सहकार्य करणार. आम्ही त्यावेळेस बघणार नाही की वरती कोण आहेत. या ठिकाणच्या ग्रामस्थांवर जर अन्याय होणार असेल तर आम्ही नक्कीच ग्रामस्थांच्या बाजूने राहणार. तर कुठंतरी आता हा चांडोली खुर्द हा कधी मनसर नगरपंचायत मध्ये जर मिळवला तर ह्या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता शाळेसाठी जागा मागतात. आता आताच आपलं बीजेपीचे कार्यकर्ते होते, त्यांनी सांगितलं का शाळेसाठी जागा मागतात, पाटबंधारेवाले जागा मागतात. आणि मग ह्या गावाला जागा राहिलीच कुठं? विकास होणार कसा? विकासाची ती गती तर सातत्याने पुढे पुढे चाललेलीच आहे. आता बघूया येणाऱ्या काळामध्ये यांना ह्याच उपोषणामधून काय न्याय मिळतो का नाही मिळतो, आपल्याला परत कळणारच आहे. कॅमेरा पर्सन विशालसह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स.